लोक बँकेत गर्दी करतात त्यांच्या व्यवहारासाठी, मात्र पुण्यातील बाजीराव रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज लोकांची गर्दी आहे ती म्हणजे या ठिकाणी असलेल्या दत्त महाराजाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सोन्याची ही मूर्ती आहे। जवळपास 3.5 किलोची ही मूर्ती आहे। एवढंच काय तर 111 वर्ष ही जुनी मूर्ती आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एका भक्ताने श्री सद्गुरू नारायण महाराजांना 111 वर्षापूर्वी जो कोलकात्याचा होता त्यांनी भेट दिलेली होती। खरं तर एका ट्रस्टकडे सध्या ही मूर्ती आहे, मात्र बाहेर कुठल्याही मंदिरामध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी भीती असते, ही तेवढी सुरक्षित नाही। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या कारणाने या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही मूर्ती जवळपास गेले 70 वर्ष या ठिकाणी आहे आणि आज अर्थात दत्त जयंतीच्या आदल्या गुरुवारी दरवर्षी ही मूर्ती या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते आणि आज ही जी रांग आपण बघतोय ही फक्त दत्त महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आहे। सुंदर अशी ही मूर्ती जी आपण समोर बघताय, जवळपास 111 वर्ष ही जुनी मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारीच विष्णुदेवाची देखील मूर्ती आहे। खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे। या ट्रस्टचे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या मूर्तीचा इतिहास जाणून घेणार आहोत। दादा, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेत, काय इतिहास आहे या मूर्तीचा? महाराज हे दत्तावतारी संत होऊन गेले। 1945 सालची त्यांची समाधी आहे। महाराजांच्या एका भक्तांनी त्या काळामध्ये ही मूर्ती त्यांना उत्सव मूर्ती म्हणून भेट केली होती। दर गुरुवारी त्या काळामध्ये जी काही गुरुवारची पालखी असायची त्या पालखीत ही मूर्ती ठेवली जायची, परंतु आता सुरक्षा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथल्या सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ही आपण मूर्ती ठेवलेली आहे। आणि ही मूर्तीचं खासियत अशी आहे की ही शिवमुखी, समोरचं जे मुख आहे समोरचं हे शिवमुखी आहे ही मूर्ती। आणि मुख्य मंदिरातली देखील आमच्या देवस्थानमधली मूर्ती आहे ती देखील शिवमुखी आहे। तर एकमेव असं दत्त महाराजांची मूर्ती आहे आपल्या इकडे की जी शिवप्रधान अशी मुखाची ती दत्त मूर्ती आहे। सेम ही पण त्याच याच्यातली फॉर्मॅटमध्ये। साधारण हिचं वजन किती आहे, किती वर्ष जुनी आहे, कुणी ही मूर्ती महाराजांना दिली होती तेव्हा? ही त्या काळामध्ये वसंतजी शेठ दासानी म्हणून एक महाराजांचे जुने भक्त होऊन गेले, त्या परिवारांनी ही मूर्ती त्यांना डोनेट केलेली होती आणि ही मूर्ती त्या काळात उत्सव मूर्ती म्हणूनच वापरली जायची। साधारण वजन किती आहे? आपण बघतोय या मूर्ती म्हणजे अर्थात मुकुट जर बघितलं तर सुंदर हिऱ्यांनी सजलेलं आहे। काय साधारण हिची व्हॅल्यू आहे, किंमत आहे, आनंद म्हणजे किती जुनी आहे? याच्यामध्ये किंमत तर आता त्या काळामध्ये अशी कोणी किंमत केलेली नव्हती, पण याची आता वजन वाईज ही 3 ते 3.5 किलोचे टोटल याचं वजन आहे, इन्क्लुडिंग विष्णू महाराजांची जी मूर्ती आहे त्या दोन्ही मिळून याचं वजन एवढं भरत आहे। आता आजची जी काय व्हॅल्यू असेल ती आम्ही अजून काय त्या याच्यात 111 वर्ष पूर्ण होत आहे। हो हो हो, दरवर्षी याच म्हणजे अर्थात दत्त जयंतीच्या अगोदरच्या जो गुरुवार येते आदल्या गुरुवारी येते, दरवर्षी दत्त जयंतीच्या आदल्या गुरुवारी। म्हणजे आता दत्त जयंती आता परवा शनिवारी आहे, तर बरोबर आजचा गुरुवार याप्रमाणे भाविक वर्ग विश्वस्त मंडळ इथे सगळी सोय करतं आणि त्याप्रमाणे सर्व भाविकांमध्ये पुण्यातल्या माहिती आहेच आहे, त्याप्रमाणे आपोआप लोक येतात, दर्शन घेतात आणि जातात। हे त्यांना खूप काही कळवा वगैरे असं काही नाही, भाविक मंडळी अगदी आवर्जून इथे येतात। सोन्याची मूर्तीचं दर्शन त्या निमित्ताने होतं, भगवंताची कृपा त्यांच्यावर होते, ही एक त्यांच्यामध्ये बाबडी भावना आहे आणि त्या निमित्ताने येतात। काही भक्तांशी देखील बोलायचा प्रयत्न करू, काही बँकेतले लोक आहे। खरं तर आता जिथं मी उभा आहे ही बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यांच्याकडून ही सगळी व्यवस्था दरवर्षी केली जाते, कारण ही मूर्ती बाहेर घेऊन जाता येत नाही। तुम्ही दरवर्षी येता, किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आणि एकंदरीत काय? कमीत कमी मला 25 वर्ष झालेले आहेत मी या मूर्तीमध्ये येतोय आणि या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की इथे जी कडेची जे आयुधी वगैरे आहेत, ध्वज आहे, पताका आहे, मुकुट आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी डिस्मेंटल करून एका बारक्याच्या ब्रीफकेसमध्ये बसते। आणि ह्याच महाराजांनी आमच्याकडे 83 वर्षापूर्वी एक दत्तमूर्तीची स्थापना केलेली आहे पुण्यामध्ये। मला महाराजांचा सहवास मिळाला नाही, पण आमच्या वडिलांना मिळालेला आहे। तुम्ही दरवर्षी येता, किती वर्ष झाली येत आहे? खूप वर्षापासून आम्ही इथे येतो आणि महाराजांची आमच्यावर कृपा आहे आणि अशीच कृपा महाराजांनी आमच्यावर। बँकेत लोक एरवी गर्दी करतात व्यवहारासाठी, परंतु दर्शनासाठी एकमेव अशी कधीतरी बँक असावी ना? हो, त्यांनी हा स्पेस त्याच्यावरच ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच करत नाही ते। या म्हणजे बँकेने ही स्पेस जागा ठेवलेली, ही जागा जी ठेवलेली आहे ती रिझर्व्ह ठेवलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्राने। आणि इथं जवळजवळ मला कळतंय, जसं माझा जन्मच बेटात झालेला आहे, त्याच्यामुळे मला जसं जमतंय म्हणजे कळतंय तसं मी आतापर्यंत मूर्ती पाहायला येतो आणि दर्शनासाठी येतो। हा,
अर्थात एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ही झलक दाखवतोय आपण. जी मूर्ती जर आपण बघितलं तर 111 वर्ष जुनी ही मूर्ती आहे आणि कोलकात्याच्या एका भक्ताने खरं तर ही भेट श्री सद्गुरू नारायण महाराजांना दिलेली होती आणि जवळपास 3.5 किलो वजनाची 111 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप सुंदर जर आपण ही मूर्ती बघितली तर संपूर्ण म्हणजे अर्थात जर आपण मुकुट बघितलं तर संपूर्ण हिरेनी ध्वज असतील. हा, त्यात छत्र, चामर, पताका, त्याच्यानंतर त्रिशूळ, भगवंताच्या पादुका ह्या सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून असतात आणि त्या जसजशी मूर्ती आम्ही बाहेर काढतो त्या सगळ्या त्याच्यामध्ये अरेंज करतो आणि त्यांची मांडणी करतो आणि म्हणून मग ती संपूर्णपणे दत्तमूर्ती तयार होते. म्हणजे हे सगळे जे आपण आता जोडलेत हे पार्ट्स वेगळे वेगळे सुद्धा होतात. अगदी ते त्यांची जी बैठक आहे दत्त पादुका असेल, मागचे पताके असतील, पादुका तर छोट्या, वरचं छत्र असेल, ते छत्र, चामर, पताका, महाराजांचे त्रिशूळ, वरचं मुकुट, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि मेन जी बैठक आहे महाराज ज्याच्यावर आता उभे आहेत ती देखील बैठक त्यांची वेगळी होते आणि ती खूप सुंदर. म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर लोक एक वेगळा इतिहास आहे या मूर्तीच्या मागं आणि तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज ज्या पद्धतीने लोकांनी इथं गर्दी केली आहे, इतर वेळेस बँकेमध्ये लोक पैसे काढण्यासाठी त्यांच्या व्यवहारासाठी येतात, परंतु आज फक्त या ठिकाणी दत्त जयंतीच्या अगोदर एक दिवस या ठिकाणी लोक दत्ताच्या दर्शनासाठी येतात. भाविक थांबत नाहीत, म्हणजे खूप गर्दी आहे या ठिकाणी. हा इतिहास असा सांगतो की जे वसंतशेठ दासांनी जो आपण उल्लेख केला तर त्यांच्या घरात म्हणजे त्यांना प्रचंड पोटदुखी, पोटशिळ होता आणि भारतात त्यावेळेस इंग्रजांचा कालावधी, खूप औषधं केली, अगदी इंग्लंडमध्ये जाऊन वगैरे सुद्धा खूप औषधं केली, मोठे व्यापारी कलकत्त्यात येते आणि कुठंच काही झालं नाही. कुणी जरी सांगितलं ते केडगावचे नारायण महाराज तिथं जा, ते महाराजांकडे आले की म्हणले असं मला पोट शिवळ आहे कित्येक वर्ष, 10-15 वर्ष, तर काय औषध करू? ते म्हणले जा आणि खाली काणी आमटी खा. काणी आमटी म्हणजे ज्वारीच्या काण्या आणि आमटी. त्यांना असं वाटलं की काणी आमटी खाल्ल्यानंतर प्रचंड आणिक वाढल, पण तसं काही झालं नाही. 8 दिवसात त्यांची पोटदुखी पूर्ण बरी झाली आणि त्यांना जी उपरती झाली प्रचंड, म्हणजे आतून, की त्यांनी महाराजांना सांगितलं की जी उत्सव मूर्ती जी तुमची साधी आहे त्याच्याऐवजी मी मोठी मूर्ती देतो आणि त्याप्रमाणे ही मूर्ती त्यांनी अर्पण केली. अर्थात एखाद्या भक्ताला ज्या पद्धतीने दर्शन घडले आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण महाराजांना ही दत्ताची सोन्याची मूर्ती करून द्यावी. तो कोलकात्यावरून या ठिकाणी आलेला होता आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर ही मूर्ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि हे सगळ्या भाविकांनी आज या ठिकाणी व्यवहार नव्हे तर देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.